रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 55 मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत त्या मान तालुक्यातील वावर हिरे पंचकृषीच्या हद्दीत असलेल्या वाघमोडे दारा येथील श्रावणी गोरखनाथ वाघमोडे आहेत. विद्यार्थिनी ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास आहे. माझे शेजारी बसले त्या श्रावणीच्या आई आहेत, त्या जिजाताई आहेत. त्यांच्या शेजारी आहेत ते वडील आहेत गोरखनाथ दादा, आणि श्रावणीची बहीण आहे ते कार्तिकी आहे. खरं तर कार्तिकीची सुद्धा भूमिका श्रावणीच्या कीर्तनामध्ये आहे ती टाळ वाजवण्याची. खरं तर अख्खं कुटुंब आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. आज खरं तर विद्यार्थिनी ते कीर्तनकार असा हा श्रावणीचा प्रवास आहे. एक मानदेशी कन्या म्हणून आज आपण श्रावणीशी गप्पा मारणार आहोत. श्रावणी, नमस्कार. पहिल्यांदा तुला एक सांग की तू आता कितवीत आहेस? मी आता 10वीत आहे. 10वीत आहेस. वारकरी शिक्षण संस्थेत तू कितवीत असताना प्रवेश घेतलेला आहे? मागच्या वर्षी 9वीत असताना मी प्रवेश घेतला वारकरी शिक्षण संस्थेत. 9वीत असताना. बर, एक सांग, आता वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश म्हटलं का तुळशीची माळ गळ्यात हा पहिला नियम आला. अगोदर तुळशीची माळ गळ्यात होती का तिथं गेल्यानंतर घातली? कसा तो प्रसंग आहे? नाही, अगोदर 4-5 वर्ष झाले माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे. खरं तर मी शिक्षण घेतलं विजय महाराज रामिष्ट त्यांच्याकडे, पण माळ मी अगोदरच घातली होती. किती वर्षापूर्वी तू तुळशीची माळ गळ्यात घातली होती? 4-5 वर्षापूर्वी. बर, कुणी सांगितली म्हणून का मनानं घातली? नाही, मनानच घातली होती. का मनानं घाल वाटली? माझ्या वडिलांची इच्छा होती की मी कीर्तन शिकावं, म्हणून साठी अगोदर 7वीत असताना पप्पांनी मला नम्रताताई कर्वे त्यांच्या संस्थेत घातलं होतं. आणि मग तिथं पप्पा जेव्हा मला सोडून गेलं माघारी, तेव्हा नवीन आलेल्या मुलींना नम्रताताई माळ घालत होत्या. तेव्हा माझ्या मनात काय आलं की मी सुद्धा त्या लाईन मध्ये जाऊन बसले आणि त्यांच्याकडून माळ घालून. बर, म्हणजे हा प्रसंग आहे तुझा. मनात असं का आलं की आपण आता प्रवचन सांगावं, कीर्तन सांगावं? कारण शिक्षण किती जरी घेतलं तरी सुद्धा अध्यात्मात जे सुख आहे ते बाकीचं कुठंच भेटत नाही. आता एक सांग, मग पहिलं प्रवचन तुझं कुठं झालं? पहिलं प्रवचन कराड तालुक्यातील येवती हे ठिकाण आहे, तिथं माझं पहिलं प्रवचन झालं. ते पण असंच, आम्ही आमच्या महाराजांच्या मुलाचं कीर्तन होतं, तेव्हा कीर्तनासाठी गेलो होतो आणि तेथील कार्यकर्त्यांनी काय सांगितलं की आज प्रवचनाला कोणच नाही, मग तुमच्यातली एखादी मुलगी करते का प्रवचन? महाराज मला म्हणले की श्रावणी तू प्रवचन करतेस का? हो म्हणलं करते महाराज. मग तेव्हा तिथं येवती ह्या ठिकाणी माझं पहिलं प्रवचन झालं. बरं, पहिलं प्रवचन म्हटलं का तुला माहिती आहे भीती वाटते, अभ्यास असतो का नाही, हे सगळं आपण जरा थोडं म्हणजे टेन्शन मध्ये असतो. पहिला कसा प्रसंग आहे तुझा त्या माऊलींच्या व्यासपीठावर बसल्यानंतर प्रवचनाचा? पहिल्यांदा पहिलेच आहे तुझं ते? बसल्या असं वाटत होतं की पुढचं आठवतंय का नाही, काय सांगायचं. पण गुरूंची कृपा महत्वाची असावी लागते. गुरूंची कृपा झाली, माऊलींची कृपा झाली आणि मी सहज पहिले प्रवचन भीती न दाखवता करू शकले. ओवी कुठली होते तुझे? ओवी माझी होती तैसे संसार या समजता जाणीचे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्ञानोबरायांची 15व्या अध्यायातली मी ओवी. बरं, पहिलं प्रवचन जर ऐकल्यानंतर तिथल्या लोकांनी काय तुला सांगितलं, प्रतिक्रिया काय दिली? तिथल्या लोकांनी सांगितलं की चांगलं प्रवचन झालं, आमच्या मुलींना सुद्धा असंच प्रवचन करायसाठी तू काहीतरी सांग, असं त्यांनी सांगितलं. आता पहिलं कीर्तन तुझं कुठं झालं? पहिलं प्रवचन कीर्तन ढेबेवाडी साईडला मंजुळ कोळे हे गाव आहे, त्या गावामध्ये रामनवमी निमित्त आदल्या दिवशी जागराचं कीर्तन माझं झालं पहिलं. कसं वाटलं ते पहिलं कीर्तन? प्रवचनासारखीच गडबड, काय गोंधळ झाला का? तसंच झालं, म्हणजे त्या ठिकाणी खरं तर माझं कीर्तन नव्हतं. बरं, आमच्या संस्थेतल्या दुसऱ्या मुलीचं टाकलं होतं कीर्तन. पण काय झालं, तिचं काका एका ऍक्सिडेंट मध्ये वारलं, त्यामुळे ती म्हणली की माझी मनस्थिती नाही कीर्तन करायची. मग महाराज म्हणले की श्रावणी तू कीर्तन करशील का?
हो म्हटलं आपल्याला कधी नाही कधीतरी कीर्तन करायचंच आहे. मग आपण आत्ता नाही केलं तर पुन्हा भीती वाटणार आपल्याला, आत्ताच करून घेऊया. मग मी महाराजांना सांगितलं की हो मी करते कीर्तन. मग त्या दिवशी त्या मुलीच्या नावावर मी कीर्तन केलं. ते माझं पहिलं कीर्तन होतं. अभंग कुठला होता? अभंग तुझं विण कोणा शरण जाऊ नारायण, हा माझा अभंग होता तुकोबारायांचा. बर, आता अभंग कीर्तन म्हटलं का अभ्यास लागतो, बरोबर? मग शाळेचा पण अभ्यास तुला करावा लागतो, बरोबर आहे? आणि कीर्तनाचा आहे, प्रवचनाचा अभ्यास आहे. तर तू संगम कसा साधते म्हणजे ह्या दोन्हीचा अभ्यासाचा? कारण शाळेतला अभ्यास तुला माहिती आहे इकडे उपयोगी पडत नाही, त्यासाठी आध्यात्मिक अभ्यास करावा लागतो. तर ती कशी तू म्हणजे पद्धत वापरते दोन्हीकडच्या अभ्यासासाठी? शाळेमध्ये जेवढं शिकवलंय तेवढं घरी येऊन रिव्हिजन करायचं, म्हणजे संध्याकाळचा शाळेचाच अभ्यास करायचा. आणि आपल्याला हे लोकांना पटवून द्यायचं असतं, कीर्तनात पटवून द्यायचं असतं लोकांना. त्यामुळे सकाळचं पहाटेच्या वेळेला मी कीर्तनाचा अभ्यास करते. बर, आता तुला माहित आहे की कीर्तन म्हटलं का स्वर येतोच, गायन महत्वाचं असतं. आणि तू कुठल्याही कीर्तनाला गेला तर पहिल्यांदा तू महाराजांचा स्वर बघते. आता तू स्वर कसा मिळवला तू? कारण गायन आलंच ना, हो. मग ती कसं मिळवलं? कारण स्वर गायनच महत्वाचं आहे ना कीर्तनात थोडस. संस्कृत महाराजांनी जसं शिकवलं तसं मी म्हणजे स्वर मिळवण्याचा प्रयत्न केला. आता एक सांग, तुझ्या समोर मान्यशी कन्या आहेत कीर्तन ऐकायला बसलेले आहेत, तर तू त्यांना काय सांगशील? मी एवढंच सांगेन की अध्यात्मात उतरा. कारण या अध्यात्मात कुठलाही व्यक्ती असो की तो वाईट मार्गावर जात नाही. आणि जरी तुम्ही अध्यात्मात उतरला नाही तरी सुद्धा तुमच्या आई वडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण करा. एवढंच मी फक्त त्यांना सांगेन. बर, आता एक सांग, आता तू शिक्षण घेत आहे, भविष्यात काय व्हायचं ठरवलंय? मी आता भविष्यात असं ठरवलंय की शिक्षण तर करायचंच, कारण हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. बरोबर आहे. थोडा छोटा मोठा जॉब करायचा, पण अध्यात्माचा मार्ग सोडायचा नाही. अध्यात्मात फार मोठं व्हायचं आहे. म्हणजे त्याच्यात अजून काय काय आहे? म्हणजे आता प्रेक्षकांना पण कळेल, अजून आता कीर्तन आलं, प्रवचन आलं, पण त्याच्यात अजून काही म्हणजे असं PhD किंवा अशा काही गोष्टी आहेत का? पण मोठं व्हायचं म्हणजे त्याच्यात तुझ्या दृष्टीनं काय अजून व्हायचं आहे? माझ्या दृष्टीनं मला तसं म्हणलं तर विनोदाचार्य व्हायचंय. कारण लोक सहजासहजी कीर्तनाकडे अध्यात्माकडे वळत नाही. मग त्यांना विनोदाच्या माध्यमातून तरी अध्यात्माकडे वळवण्याचा पण प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर मला बाळूमामा चरित्रकार व्हायचं. बरं, म्हणजे ह्या गोष्टी तुझ्याकडे आहेत. म्हणजे आता तुझ्या माहितीसाठी किंवा तुला माहिती आहे, मध्ये विनोदाचार्य कीर्तनकार वारले, ज्येष्ठ होते ते, आणि खूप म्हणजे विनोदाचार्यच म्हणून ते प्रसिद्ध होते. म्हणजे त्या पद्धतीने तुझा एक विचार आहे तसा, आणि संत बाळूमामा हा तुझा एक विषय आहे. धन्यवाद. नमस्कार ताई. खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे. श्रावणीचे तुम्ही सगळ्याच ऐकलेलं आहे, पण ज्यावेळेला तुम्हाला श्रावणीचं कीर्तन ऐकायला संधी मिळाली त्यावेळेला काय वाटलं? काय नाही, लय चांगलं वाटलं. कारण कसं आहे, आपली पोरगी कुठं तरी पुढे गेली बाबा, म्हणजे एक वेगळं अभिमान वाटला. हा तेच ना, एवढ्या पब्लिक मध्ये पुढे आपल्याला एक शब्द बोलायचं म्हणलं तरी अंग थरथर कापतं. आणि ती पुढे होऊन बोलती, एवढं डेअरिंग हे होते. आणि 4 माणसात मान सन्मान तिला मिळतोय, देवाच्या नावाने का होईना पण भेटतोय, मान सन्मान मिळतो आणि धाडसानं बोलते. आई म्हणून तुम्ही तिला काय सुचवता का? कारण आईची भूमिका महत्वाची असते ना, कारण आई कुठली गोष्ट असेल तर आई सांगते ना. तिला काय सांगता का? आता खरं तर ती माऊलींचं व्यासपीठ आहे, तरी तुम्हाला श्रावणीचे कीर्तन गावात ऐकल्यानंतर किंवा परिसरात ऐकल्यानंतर तुम्हाला सांगत असतील की श्रावणीचं मी कीर्तन आम्ही ऐकलेलं आहे, अजून काही बदल करायला सांगताना असं बरं वाटतं की आपल्या काहीतरी जीवनात आपण केल्यासारखं सार्थक झालं. पोरीने आपलं नाव पुढे मागं कुठंतरी जास्त पुढे काढलं, चांगलं नाव कमवलं असं वाटतंय. गोरख दादा, खरं तर आता तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्ही बघताय प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला किंवा मुलीला वेगळ्या क्षेत्रात पाठवत असतात. असा तुम्ही कसा तुमचा निर्णय बदलला की आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या श्रावणीला पाठवण्याचा? आध्यात्मिक क्षेत्राची म्हणजे कीर्तनाची किंवा परमार्थाची आध्यात्मिक क्षेत्राची मुळात मला पहिल्यापासून आवड होती. बरं, पण मला ते काय कुठल्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत. पण मला वाटलं, सहज मनात वाटून गेलं की आपल्याला जमलं नाही, ती मुलांच्याकडून जर पूर्ण होत असेल तर प्रयत्न करावा. मग मी तिला सहज बोलून दाखवलं की बाबा तुला ह्या क्षेत्र कसं वाटतंय.
मग तिनं मी विचारताशीनेच होकार दिला. मलाही छान वाटलं, तुम्ही म्हणाल तसं मी करीन. तिनं वाटलं आपल्या वडिलांची आज्ञा आहे, आपण पाळावी आणि याच्यात पारमार्थिक क्षेत्रात खूप छान वाटते म्हणून यात उतरावं. म्हणजे वडिलांची इच्छा किंवा अपेक्षा एक मुलीच्या रूपाने आज पूर्ण होत आहे. पूर्ण होतं आणि ज्यावेळेला तुमच्या हे लक्षात आलं त्यावेळेला तुम्ही ताकदीनं तिच्या पाठीशी उभं राहिला. तिच्या पाठीशी उभं राहिलं. जे काय असेल तिच्या मनात, म्हणजे आता ती वेगवेगळ्या क्षेत्रात सांगते ते, त्या क्षेत्रात तुम्ही म्हणजे तिला मदत केली तिला सपोर्ट केला प्रत्येक क्षेत्रात वडील म्हणून. अजून काही तिच्याकडून अपेक्षा आहेत किंवा अजून काही तुम्हाला तिनं व्हावं असं वाटतं? पारमार्थिक क्षेत्रात तिनं ह्याच्यापेक्षा आणखीन पुढे जावं, नाव मोठं करावं, त्यात उज्ज्वल यश संपादन करावं आणि कीर्तन क्षेत्रात भरपूर तिनं नाव कमवावं ही माझी अपेक्षा आहे. आणि माझ्या अपेक्षा पूर्णपणे तर तिच्यावर लादत नाही, त्याला तिच्या अपेक्षेची म्हणजे माझ्या अपेक्षेला तिच्या ह्याची जोड लागते. म्हणजे दोन्हीचा संगम झाला. दोन्हीचा संगम होतोय. मी काय तिच्यावर बोजा लादत नाही की तू हेच केलं पाहिजे, पण तरी पण वडिलांच्या माझ्या अपेक्षा बोलून दाखवली, आणि तिनं तिनं तिला होकार. मान्यता देते, ती स्वखुशीनं मान्यता म्हणजे देते. दोघांचा विचाराचा संगम झाला संगम. आणि ती पण आज त्या क्षेत्रातलं चांगलं कमी कालावधीत माऊलींच्या व्यासपीठावर उभं राहून कीर्तन प्रवचन करते. हो आणि एक वडिलांच्या पण बरं वाटलं की बाबा आपलं एक पूर्ण होत आहे. हो धन्यवाद दीदी. तुझं कार्तिकी नाव बरोबर ना? ज्यावेळेला ताई कीर्तन सांगते त्याला तू टाळ वाजवते बरोबर आहे? काय वाटतं तुला अजून काय? खूप छान वाटतं. पण म्हणत असशील ना तू पाठीमागं तिच्यासारखं तरी यावं, असं काहीतरी टाळ वाजवताना काय तू ती पण शिकली असतील ना? शिकले ना? टाळ वाजवायला शिकले? गायन येतं तुला? म्हणजे तुला शिकावं लागेल आता बरोबर ना? अभंग गवळण काय असेल ते. धन्यवाद. श्रावणी आणि तिच्या संपूर्ण कुटुंब आज मानदेश भूषणशी बोललेलं आहे. खरं तर वडिलांनी जी इच्छा होती ती इच्छा श्रावणीने पूर्ण केलेली आहे. आईला पण खूप आनंद झाला, आपली मुलगी वेगळं पण करते. खरं तर सर्वजण मानदेश भूषणशी बोललेले आहेत. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. आजच्या दिवशी केली जातात. पहिलं दान पिंडदान. जर एखाद्याचं पिंडदान झालं नाही तर तो जीवात्मा पिशाच योनीमध्ये जातो, भटकत राहतो तो जीवात्मा. महाभारतातील कथा आहे की कौरव पांडव युद्ध झालं, सगळ्या कौरवांचा नाश झाला आणि अशी प्रथा आहे की जर एखाद्याच्या घरातलं कोण शिल्लक राहिलं नाही तर त्याच्या भावकीनं त्याचा पिंडदान करायचा असतो, नाही तर त्या भावकीला पितृदोष नावाचा दोष लागतो.